मंडळी, जय गणेश सर्वांना. जय गणेश मंडळी. या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण चाहत आहोत पुण्याला, ते पण एक दगडूशेठच्या ब्लॉगसाठी. सो दगडूशेठच्या दर्शनासाठी पण जात आहोत आपण. मागे आपली ट्रेन आहे, डेक्कन क्वीन. मजा येते. आणि मेन म्हणजे आपले जेव्हा 1K झालेले ना सबस्क्रायबर्स, तेव्हाच आम्ही प्लॅन ठरवलेला की 1K जसे होतील तेव्हाच आम्ही दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनाला पुण्याला जाऊ. नुसतं एक दिवसासाठी नाही तर एकदम पूर्ण ट्रिपच काढू. पूर्ण टीमला, आपल्या बाप्पाची कथा टीमला आपण सर्वांना घेऊन जाणार आहोत. काही 2 जणं अजून यावेळेस नाही आली ट्रिपला. सो ठीक आहे, त्यांची आठवण येईल आम्हाला. बट आता खूप मजा येणार आहे. ही काय आपली पाचीच ट्रेन आहे. खूप सुंदर ट्रेन आहे, खूप भारी. आमची ही फर्स्ट ट्रिपच आहे एकत्र, बाय द वे. आणि आपण पुढे जाऊन पुण्याला जाऊन भरपूर जागा एक्सप्लोअर करणार आहोत. मेन म्हणजे आपलं श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत. थोडी तिकडे माहिती घेण्याचा प्रयत्न करू आपल्याला जर वेळ भेटला तर. आणि बाकी शेटसोबत तुम्हाला तर अजून खूप आम्ही प्लेसेसमध्ये जाणार आहोत. पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल, त्याचा सेपरेट पण ब्लॉग येणार आहे. स्टेट येऊन खूप मजा येणार आहे. आता सर्व टीम आत तर बसली, आपण पण आत जाऊन. तर मंडळी, आता आपली ट्रेन निघालेली आहे. जस्ट आता CSMT निघाली आहे. आणि बघा, ट्रेन चालू झाली नाही काही, खायचा सुद्धा आहे. बघा, हे बघा, सगळे खातात, सगळे. हे बघा, हे बघा, हे बघा, सगळे खातात, सगळे खातात. किती बुक्कड असेल, किती बुक्कड, एवढी बुक्कडपणा. मी तर नंतर खाईन, माझं इथेच समोरच आहे. हे बघा, माझं इथेच समोर आहे. मी नंतर खाणार आहे. आत्ता जस्ट CSMT निघाले. खूप मस्त ट्रेन. पण ऑलमोस्ट म्हणजे आता संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. आणि आता आपण पुण्याला पोचणार आहोत. आणि इकडे जाऊन आपण आपले फॅमिली मेंबर आहेत त्यांच्या घरी आपण स्टे करणार आहोत आज रात्री. म्हणजे आज रात्री म्हणजे येणारे 4 दिवस आपण त्यांच्याकडेच स्टे करणार आहोत. आणि त्यानंतर आपण उद्या सकाळी 7 वाजता आपल्या दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती आहे, ती अटेंड करायची आहे आम्हाला. आम्ही अटेंड ती करणार आरती. त्याच्यानंतर अभिषेक आहे, महाअभिषेक आम्ही बुक केला आहे. तो महाअभिषेक होणार आहे आमच्या हस्ते. त्याच्यानंतर आम्ही बाप्पाला हार वगैरे पण सगळा रेडी केलेला आहे. बाप्पासाठी आम्ही बाप्पाला हार चढवणार आहोत. मी स्पेशली भाईंदरवरून तो हार बनवून घेतला आहे, जेणेकरून तिकडे काय प्रॉब्लेम नको व्हायला. सो स्टेट येऊन तुम्हाला आता जाताना आम्ही तिकडनं उतरू पुण्याला, तुम्हाला पण पुण्याचं दृश्य पण दाखवू. मेन ब्लॉग तर उद्याच चालू होणार आहे. ॲक्च्युअल ब्लॉग उद्या चालू होणार आहे. बिकॉज आता रात्र झाली आहे, संध्याकाळ झालेली आहे, त्यामुळे जास्त शूट करता नाही येणार आता. सो बाकीचा ब्लॉग आपण उद्या कंटिन्यू करणार आहोत. जय गणेश. तर मंडळी, आता आपण पुण्याला पोचलो आहोत. आणि आता जस्ट आम्ही कॅबमध्ये बसलो आहे. आणि आता आम्ही तिथून पुणे स्टेशनहून डायरेक्ट आपला धायरी म्हणून एक जागा आहे, मधुश्रीच्या भावाकडे चाललो आहे आम्ही. सो त्याच्याकडेच आपला स्टे आहे 4 दिवस, जसं की तुम्हाला पहिला सांगितलेलं होतं. सो आता तिकडे आम्ही चाललो आहेत आणि जाऊन तिकडे आपण भेटूया. जय गणेश. तर जय गणेश मंडळी, आत्ता आम्ही सर्व उठलो आणि आता सर्वांची आंघोळी होते. सो आम्ही थोडासा इथे वरती टेरेसवरती आलो आहोत लुक बघायला, म्हणजे मॉर्निंग व्ह्यू घ्यायला. आणि खूप सिनरी खूप भारी आहे इकडे, म्हणजे डोंगर वगैरे आजूबाजूला आहेत. थोडा दाखवतो, 1 मिनिट थांबा. सो इकडे बघू शकता सर्व सिनेरी वगैरे आहे, हे बघा. सो आदित्य भाई, हे काय आलं, काहीतरी झालं राईस. गुड मॉर्निंग गाईज. आत्ताच आम्ही उठलो आहोत. सर्व लोकांना उठवायला प्रॉब्लेम झालेत, कोण उठायला मागत नाही. ती एक ही बघा, ही तर महान आहे, ही महान. तिच्या मागची, तिच्या साईडला हिच्या मागची ही मान, हिच्या मागची ही मान. सगळ्यात पहिला आंघोळ केली ही बघा, ही ब्रश करते आता. ऐकायला मागत नाही जरा. आणि आपल्या काकी रेडी झालेत ऑलरेडी. सो
आणि इथे आपला प्रज्वल भाई आहे. कुठे गेला तो? एक मिनटं. हा बघा, हा बघा. सो खूप आणि थंड, मेन म्हणजे खूपच थंड गार वातावरण आहे. आणि एक सीन इकडे आहे, इकडे नाही, इकडे इकडे हा बघा. हा जो पर्वतरांग आहे ना, हा वाला पूर्ण, हा आपला सिंहगडचा आहे. आणि ॲक्च्युली आपला सिंहगडचा पण ट्रॅक असणार आहे. आणि आता आपण स्वारगेटला आहोत. म्हणजे स्वारगेटमध्ये आपण मेट्रोने आता आपण डायरेक्ट दगडूशेठ गणपती मंदिरला, म्हणजे कसबा पेठला आपण मेट्रोने आता आपण इथून स्वारगेटवरून जाणार आहोत. आणि तिथून मग आपण सगळे पुढे गणपती करणार आहोत. आदित्य कदम. आता आम्ही सर्व बसलो आहेत मेट्रोमध्ये. मधुश्री बघा आमची. दगडूशेठ गणपतीला आम्ही चाललो आता सर्व. तर आता आम्ही कसबा पेठला आलो. सो आता इथून आपले पुढे सर्व गणपतींचे दर्शन स्टार्ट होतील. आणि सर्वात पहिला आपण त्रिशुंड गणपती करणार आहोत. त्याच्यानंतर जे पुढे जे लाईनीत गणपती आहेत ते, आणि मग दगडूशेठ गणपती, असे आपण लाईनीत सर्व गणपती करणार आहे. बघा हे बघा, ह्याचे काय मस्त चालले बघा. सगळे पाठीमागे. मधुश्री सो भेटूया आपण आपल्या डायरेक्ट त्रिशुंड गणपतीला. तर मंडळी आता आपण त्रिशुंड गणपतीला आपण आता चाललो आहे. तिकडे आपल्या बाप्पाचं दर्शन आपण घेऊया आणि तिकडे थोडीफार माहिती घेण्याचा पण प्रयत्न करूया आपण. सो त्रिशुंड गणपती करून मग आपण पुढे कसबा गणपतीला दर्शनाला जाणार आहोत. सो स्टे ट्यून, बाप्पाचं दर्शन घेऊया. सो गाईज फायनली आपण आता आलो आहोत त्रिशुंड गणपती मंदिरामध्ये. त्रिशुंड म्हणजे 3 सोंडाचे गणपती येतो. तर मंडळी आता आपण त्रिशुंड गणपतीला आलो आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला त्रिशुंड गणपतींचं. आणि हे माझे आपल्या बाप्पाचं हे मंदिर आहे. खूप सुंदर, खूप जुनं मंदिर आहे. आणि संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकाम आहे. आणि खूप सुंदर अशी नक्षीकाम आहे या मंदिरावरती. सो या आपण मंदिरातलं आपण सगळं नक्षीकाम आहे म्हणजे जेवढं मला माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. देवी सिद्धी बसले तेव्हा तिला मनवत आहे. तिच्या हनुवटीवर त्याची 3री सोंड आहे. तर हा आहे मंदिराचा मेन एंट्रन्स. हा महाद्वार आहे मंदिराचा मेन. आणि इकडे सर्व विविध देवदेवता इकडे कोरलेले आहेत. सर्वात वरती तिकडे आपण पहिलं तर पाहू शकतो इथे विष्णू शेषनागावरती आहेत. त्यानंतर इकडे या साईडला तुम्ही बघाल तर हे इंग्रज आहेत इकडे. आणि त्या साईडलाही इंग्रज आहेत. तर इंग्रज आहेत त्या साईडला, हे बघा इकडे पण इंग्रज आहेत. आणि हा गेंडा आहे. या गेंड्याचं काय कारण आहे ॲक्च्युली मला माहीत नाही. पण हे इंग्रज आहे तिकडे एवढं नक्की कळतं. त्याच्यानंतर खाली पण तुम्ही पाहू शकता, खाली लढाई करताना दाखवलेले आहे हत्तीवरती वगैरे सर्व. त्यानंतर इकडे ही जी आहे ही एक देवी आहे. या देवीचं नाव नाही माहिती, पण ही देवी खाली विष्णू आणि शंकर यांच्या या दोघांना तिन्ही केसांनी धरून त्यांना काबूमध्ये केलं आहे. तर ही देवी आहे. या देवीचं मला नाव नाही माहिती. जर मला नाव कळलं तर नक्कीच तुम्हाला सांगेन लवकर येते. त्यानंतर इकडे हे आहे कृष्णा. खाली पण ते सेम आहे. खाली पण तिकडे बांधकाम आणि वरती सर्व देवदेवता आहेत. त्यानंतर इकडे आहेत 2 द्वारपाल, आमोद आणि प्रमोद असे या 2 द्वारपालांची नावं आहेत. आणि हा आपण आता मेन एंट्रन्स आहे. सर्वात प्रथम इथे
दोन्ही साईडला हे व्याळ या दोघांचं पण इथे मुखवटा इकडे आहे. त्यानंतर हे पद्मकमळ आहे तिकडे. त्याच्यानंतर इथे गणपती बाप्पाचं एक देवळी आहे छोटीशी, गणपती बाप्पा आहे. हे इकडे आहे यंत्र, गणेश यंत्र आहे हे. इथून आपण एंटर करतो. संपूर्ण हे मंदिराचं बांधकाम जे आहे ते दगडी बांधकाम आहे, खूप सुंदर बांधकाम आहे. इकडे आहे आपल्या महाराजांचा पुतळा. त्यानंतर इथे पुन्हा एकदा 2 द्वारपाल आहेत आणि बहुतेकदा आपण मंदिरामध्ये बघतो फक्त गणपती बाप्पाच आहेत. तर या मंदिराच्या एंट्रन्सला म्हणजे गर्भगृहाच्या एंट्रन्सला इकडे त्यांच्यासोबत त्यांची शक्ती म्हणजे देवी सिद्धीचं पण इथे स्थान आहे या एंट्रन्सला. आणि वरती आहे महालक्ष्मी माता, तिथे 2 गजंत लक्ष्मी पण आहे त्यांच्या बाजूला. महालक्ष्मी माता सेम हिअर इकडे खाली आपल्याला पद्मकमळ बघायला भेटेल आणि 2 व्याळाचे मुखवटे बघायला भेटतील. आणि हे आहे समोरच आपलं त्रिशुंड गणपती बाप्पांचं गाभारा. आपण आतमध्ये गाभाऱ्यात जाऊया आणि आपण आता गाभाऱ्यात आहोत. सर्वात प्रथम आपल्याला गाभाऱ्यामध्ये इकडे कासवाचं दर्शन होतं. हे कासव आहे आणि हा आहे त्रिशुंड गणपतीचा गाभारा. वरती सदाशिव विराजमान आहेत त्यांच्या 2 शक्तींसोबत. सेम हिअर परत इथे 2 रक्षक देवता आहेत. इकडे सूर्याचं चिन्ह आहे. ॲक्च्युली चंद्राचं चिन्ह मला इकडे दिसत नाही, फक्त सूर्याचं दिसतं, त्यामुळे ते सूर्याचं आहे. आणि वरती तुम्ही एक लेख पाहू शकता जो की या मंदिराचा लेख आहे. एक मराठीवर, संस्कृत, मराठी आणि तिकडे मुस्लिम भाषेमध्येही लिहिलेला आहे लेख. आता तो लेख एक्झॅक्टली कुठला लेख आहे मला काही आयडिया नाही त्यामुळे. सो आता आपण डायरेक्ट गणपती बाप्पाबद्दलच माहिती घेऊया. सो हा त्रिशुंड गणपती आहे. त्रिशुंड आहे, त्रिशुंड नावातच त्याचा अर्थ आहे. या गणपतीच्या मूर्तीमध्ये तुम्ही पाहाल तर गणपती बाप्पा जे आहेत ते खाली मोरावरती विराजमान आहेत आणि मोराच्या जस्ट बाजूला खालती इकडे मोराच्या जस्ट बाजूला तुम्ही खाली बघू शकता की छोटे छोटे जे इकडे 1 मिनटं थांबा, इकडे हे बघा, हे 2 जे आहेत ते लक्ष आणि लाभ म्हणजे गणेशांचे जे पुत्र आहेत लक्ष आणि लाभ ते दोघं आहेत इकडे. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पा पाहू शकता आणि त्यांना 3 सोंड आहेत. एक सोंड सरळ आहे आणि उजवी सोंड जी आहे ती मोदकावरती म्हणजे लाडवाच्या वाटीवरती आहे. त्याच्यानंतर डावी सोंड जी आहे ती त्यांची जी शक्ती आहे त्यांच्या ज्या मांडीवर बसलेली आहे त्या शक्तीला त्या मनवतात. म्हणजे आपण एक प्रेमाने कसं आपल्या प्रियसीला पण मनवतो किंवा तिला रागवली असेल तर तिला आपण तिची समजूत काढतो, त्या पद्धतीमध्ये गणपती बाप्पांनी त्यांच्या हनुवटीवरती ती त्यांनी सोंड ठेवलेली आहे जेणेकरून ते त्यांना एक समजवत आहेत किंवा रागवू नकोस वगैरे अशा पद्धतीमध्ये. आणि संपूर्ण गणपती बाप्पाचे 6 हात आहेत त्यांना आणि 3 सोंडी आहेत. सो असं काही त्यांचं ते संपूर्ण स्वरूप आहे त्यांचं असं आहे. आणि आता आपण बॅक साईडला आपण मंदिराच्या आलो आहे तर इकडे सर्वात पहिला आपल्याला नटराज दिसतील, शिवरूपामध्ये नटराज आहे. त्यानंतर नटराजानंतर आपल्याला इकडे शिवपिंड बघायला भेटेल. ही शिवपिंड आहे. काहींना गैरसमज होतो, ह्याच्यामध्ये वाटतं की हे आहे समुद्र मंथनाचं इकडे लूक आहे सगळा, पण हे समुद्र मंथन नसून हे शिवपिंड आहे ज्याच्यामध्ये दाखवलं आहे. ही संपूर्ण शिवपिंड आहे. हे आहेत ब्रह्मा आहेत जे वराह रूपामध्ये आहेत ब्रह्मा, आणि हे आहेत विष्णू जे गरुड रूपामध्ये आहेत विष्णू. आणि एक कथा तुम्हाला माहिती असेल ह्याच्यामध्ये की जेव्हा ब्रह्मा आणि विष्णूमध्ये दोघांमध्ये भांडण मतभेद झालेले की सर्वात श्रेष्ठ कोण, ब्रह्मा का विष्णू, तर त्यांच्यामध्ये भांडणं झालेली. त्यामुळे जेव्हा भगवान शिवांनी ह्याच्यात मध्यस्थी केली त्यांनी त्यांच्या भांडण थांबवायचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक खूप मोठं अनंत, कधीच त्याचा शेवट आणि अंत मिळणार नाही एवढा मोठा तो त्यांनी शिवलिंग धारण केला. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या शिवलिंगाचा टोक आणि अंत शोधून दाखवा, तर जो शोधेल अंत आणि शेवट तो श्रेष्ठ. तर ही त्याच्यामध्ये स्टोरी दाखवली आणि शेवटाला ब्रह्माने
खोटं सांगितलं की मला अंत भेटला आहे, त्यामुळे ब्रह्माला त्यानंतर शापही मिळाला त्याच्यामुळे. सो ही ती स्टोरी त्याच्यामध्ये दाखवलेली आहे या ह्याच्यामध्ये. सो आपण पुढे जाऊया. त्यानंतर इकडे आपल्याला विष्णूंचं चित्र पाहायला मिळतं. सो हे विष्णू आहे आणि आता आपण पुढे जाऊया. सो मंडळी, आत्ताच त्रिशुंड गणपतीची निसीमने तुम्हाला माहिती दिलीच आहे. सो आता आपण जात आहोत कसबा पेठ. मानाचा पहिला गणपती. म्हणजे मानाचे पहिला गणपती, तर असे मानाचे 5 गणपती आहेत, पण आता आपण जातोय पहिला गणपतीचा, मानाचा पहिला गणपती. सो चला जाऊया आपण. तर मंडळी, आता आपण सर्वात पहिला मानाचा पहिला गणपती जो आहे आपला कसबा गणपती आहे, त्या गणपतीचं आपण दर्शन करायला आलो आहोत. आणि त्या गणपतीचं मंदिर हे काय समोरच इकडे आहे. सो आता तुम्हाला दाखवतो. सो त्या गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. सो मंडळी, आत्ता आपण आले आहोत पुण्यातील कसबा पेठ मानाचा पहिला गणपती. मागे बघू शकाल तुम्ही, मानाच्या पहिला गणपतीला आपण आले आहोत. तो चला दर्शन घेऊया. आहोत कसबा पेठ मानाचा पहिला गणपती. आणि याच्या मागे जसं हे हा आहे सत्ययुगातील महत्कट विनायक अवतार. त्याच्यामध्ये गणपती बाप्पांना 10 भुजा आहेत आणि ते सिंहावर बसलेले आहेत. आणि त्याच्याच बाजूला मयुरेश्वर अवतार आहे, त्रेतायुगातला मयुरेश्वर अवतार. आणि हे जे अवतार आहे त्याबद्दल आपण आपल्या चॅनलवरती एक सिरीज पण काढली आहे. सीझन 1मध्ये तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक पण करू शकता. जर तुम्हाला या अवतारातली स्टोरी पाहिजे असेल तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो यानंतर आहे गणपती. त्याची स्टोरी आहे इकडे, जिकडे 1640 ते 1666 च्यामध्ये जिजाऊबाईंनी ही स्थापना केली होती मूर्ती. आणि जेव्हा पण शिवाजी महाराज मोहीमला जायचे तेव्हा या गणपतीचं दर्शन करूनच ते जायचे पुढे. त्यानंतर आपल्याकडे आहे द्वापारयुगमधला श्री गजानन अवतार, जो आपण आता गणपती बाप्पा जो पूजतो, ज्याला 4 हात आहेत आणि मूषकावर सवार आहे. जसं आपण गणपती बघतो, आपण जे घरी विराजमान करतो, याच अवतारातली ही मूर्ती आहे. आणि शेवटचं म्हणजे आपलं आता कलियुगातील धूम्रकेतू अवतार, ज्यात गणपती बाप्पा निळ्या घोड्यावरती स्वार आहेत. आणि कलियुगातील जे राक्षस आहेत, म्हणजे अहंकार, क्रोध, जे लोकांमध्ये ईर्ष्या ही सगळी भरली, त्याचा नाश करताना दाखवला आहे. आणि हे आहे पुढे आपलं कसबा पेठ मानाचा पहिला गणपती संपूर्ण मंडळी, आता आपण पोचलो आहोत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ. आणि एक मिनिट आणि बाप्पाचं मंदिर जस्ट समोर आहे. आणि एवढी हुरूर, एवढी दगदग होते ना, बापरे, मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत आहे. म्हणजे या अगोदर तरी मी दगडूशेठला आलेलो, पण हा सेकंड टाईम आहे माझा. आणि मला मागच्या वर्षीचा अनुभव मला आठवतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाप्पाचं दर्शन करायला भेटेल, त्याची सेवा करायला भेटेल,
ते मनामध्ये एक येतं आलंय त्यामुळे एकदम धडधड होते. आणि आता आपण तुम्हाला समोरून बाप्पाचं मंदिर दाखवतो. जस्ट समोर आहे, जस्ट समोर. एक मिनटं आहे, एक मिनटं तुम्हाला दाखवतो आता, थांबा. हे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर, दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर. सो हे माझ्या लाडक्या मोरयाचं मंदिर आहे, माझ्या बाप्पाचं मंदिर. बघू शकता गाईज, हा आहे मंदिराचा कळस. आणि अतिशय सुंदर मंदिर, अतिशय सुंदर मंदिर. हीच ती जागा आहे गाईज, हीच ती जागा आहे जिकडे लोक आपल्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये पण 2 मिनटं का होईना पण थांबून दर्शन घेऊन जातात. सो हे आहे. आणि मला हुरहुर होते बाप रे. तर मंडळी, आता आपण मंदिरामध्ये एंट्री करतोय आणि दगडूशेठ गणपती बाप्पा मंदिरामध्ये आपण एंट्री घेणार आहोत आता. तर खूप एक्साइटमेंट होते बाप्पाचं दर्शन घ्यायला. माझा फेवरेट बाप्पा आहे. सो आपण आता दर्शन घेऊया, बघूया जितकं जमेल तितकं आपण क्लिप्स घेता येतील, की जेवढं दर्शन दाखवता येईल तेवढं दाखवू, किंवा बिकॉज तिकडे अलाउड नाही आहे व्हिडिओ शूट वगैरे करायला त्यामुळे. सो स्टे ट्यून गाईज, बघूया काय होतं आहे. बाकी अभिषेक करताना थोडेफार आम्ही जे काही क्लिप्स काढता येतील तेवढे काढू, ते दाखवू शकतो बस. बाकी काय दाखवू शकत नाही जास्त. तर जय गणेश मंडळी, आता आपलं श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. एकदम व्यवस्थित दर्शन झालं आहे. आणि तिथून अभिषेक वगैरे, आरती वगैरे सगळी उरकून आम्ही आता जस्ट निघालो आहे बाहेर. सो थोडंफार आम्हाला शूट करता आलं, म्हणजे गपचूप आम्ही क्लिप्स काढले मंदिरामध्ये. आणि अभिषेक वगैरे झाला, खूप सुंदर झालं. आणि बाप्पाला पाहून तर खूप मन एकदम प्रसन्न झालं. आणि आता तिथून आम्ही जस्ट बाहेर पडलो आहे आणि मानाचा 3रा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरीचा गणपतीच्या दर्शनाला आता आम्ही आलो आहे. सो हा बघा गणपती बाप्पा. सो हा आहे मानाचा 3रा गणपती आपला. गुरुजी तालींचा हा मानाचा 3रा गणपती आहे आपला, जो की हुंदीर मामावरती विराजमान आहे गणपती बाप्पा. ॲक्च्युली आम्हाला ह्याच्या जस्ट पुढे आपला आपल्याला आता गुरुजी आपला तांबडी जोगेश्वरीचा गणपती पण आम्हाला दर्शनाला भेटलेला. बट ॲक्च्युली ते मंदिर बंद झालं. ॲक्च्युली तो गणपती मंदिरामध्ये आहे आणि त्याचं दर्शन आता बंद झालं. 3:30ला चालू होईल त्यामुळे. आणि आम्हाला जास्त वेळ पण नाही आहे थांबण्याकरता, कारण की आम्हाला लवकरात लवकर निघायचं आहे. त्यामुळे आम्ही तो मानाचा 2रा गणपती करू नाही शकलो, कारण की मंदिर बंद झालेलं होतं. सो आम्हाला आता हा गुरुजी तालीमचा मानाचा 3रा गणपती आम्हाला दर्शनासाठी भेटला. त्यामुळे आता हे दर्शन आपलं इकडे झालेलं आहे आम्हाला. सो आता आपण बाकीचे मानाचे गणपती करूया. स्टे ट्यून गाईज, सगळे इकडे बसलेत. हे बघा आदित्य आहे. मंडळी, आता आपण मानाचा 4था गणपती म्हणजे पुण्याचा आपला जो मानाचे 5 गणपतींपैकी जो 4था गणपती आहे, त्याला त्या 4थ्या गणपतीच्या दर्शनाला आपण आलो. सो इकडे गणपती बाप्पा आहे. 1 मिनिट. तर हा आहे मानाचा 4था गणपती. महागणपती या गणपतीचं नाव आहे, मानाचा 4था गणपती.
आत्ताच आपण सर्व फिरलो आहे. दगडूशेठ, मानाचे 5 गणपती, त्रिशुंड गणपती आणि आता आपण जात आहोत घरी थोडं खायला. आणि बस झालं आता किती. आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्या एक स्पेशल जागेवरती जात आहोत आम्ही. सो ती एक म्हणजे बोलू शकतो एक अशी जागा आहे जी आम्ही खूप कनेक्ट करतो त्या जागेसोबत. सो तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बाप्पाच्या गाताला सपोर्ट देत राहा. जय गणेश. जय गणेश मंडळी.